Knowledge Park, the creative school, school for quality and innovative education. Highlight Industry, AAC Blocks. Construct your dream home with quality products. मराठा समाज की ओर से सुशास्त्री बॉडी बनाने को लेकर प्रेस मीट की गई। नमस्कार, मैं वर्षा रानी, आप देख रहे हैं बीके न्यूज। बीके न्यूज में आपका स्वागत है। बसव कल्याण 2021 इलेक्शन में बीजेपी द्वारा मराठा समाज को किए गए वादे के अनुसार सुशास्त्री निर्माण के लिए 10 एकड़ जमीन और 10 करोड़ देने का वादा किया गया था, जिसमें 10 एकड़ जमीन छत्रपति शिवाजी महाराज शिवषष्ठी के लिए दी गई है, लेकिन वो अभी तक बसव कल्याण के शिवषष्ठी को नहीं मिली, जिसको लेकर बसव कल्याण मराठा समाज की ओर से बताया गया कि बीदर शिवषष्ठी के नाम पर 10 एकड़ जमीन दिया गया है, जिसे बसव कल्याण शिवषष्ठी के नाम पर लेने के लिए नई बॉडी बनानी है। इसी को लेकर प्रेस मीट कर बताया कि 20 जनवरी 2024 को सिटी के सदानंद स्वामी मठ में दोपहर 1 बजे मीटिंग रखी गई है, जिसमें बॉडी बनाने के लिए अपना सुझाव दे और बॉडी के मेंबर्स को चुने। समाज के लोगों को इस मीटिंग में आने की अपील की गई है। इस तरह से प्रेस मीट कर अनिल भुसारे, वीटी सिंधे, तातेराव पाटिल ने अपील की है। इस मौके पर श्रीनिवास पाटिल, ज्ञानेश्वर मुळे, दीपक नादगे मौजूद रहे। 10 एकर जमीन आणि 10 करोड रुपये शिवसृष्टीसाठी जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन के गिरी सिल्क एंड सारी ट्रेडर्स, डीलर्स इन स्टील, सिमेंट एंड बिल्डिंग मटेरियल, कैलाश मोटर्स, दीपावली फेस्टिवल बंपर ऑफर त्यांनी 10 एकर जमीन देऊन पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी माजी मुख्यमंत्री बोम्मई यांना समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। पण ती जे जमीन दिलेली आहे ती जमीन आपल्या म्युन्सिपाल्टीला देण्यात आलेली आहे, तर ती जमीन शिवसृष्टीच्या नावानं व्हावं, शिवसृष्टीच्या नावानं पाणी व्हावं या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करीत आहोत। तरी सरकारमध्ये गेल्यानंतर संबंधित राजकीय नेत्याला विचारल्यानंतर ही जमीन पाण्याखाली यावं म्हटलं तर एक बॉडी रजिस्टर केलं पाहिजे असं आम्हाला त्याने डायरेक्शन दिले आणि लवकर द्या असं म्हटल्यामुळं गडबडीमध्ये आम्ही अगोदर एक रजिस्ट्रेशन केलं होतं, पण ते रजिस्ट्रेशन बीदरच्या नाव साई मोबाईल, ऑल मोबाईल्स अवेलेबल हिअर झालेलं होतं, बीदर शिवसृष्टी म्हणून। तर ते चालत नाही। बसव कल्याणला शिवसृष्टी होत आहे तर ते बसव कल्याण येथे शिवसृष्टीचं निर्माण करावं आणि ते ट्रस्ट करून आम्हाला पुन्हा एकदा त्या कागदपत्राची पूर्तता करून द्या म्हटल्यामुळं ते अगोदरची शिवसृष्टीची जे बॉडी आहे ती न वापरता बसव कल्याण येथे नवीन ट्रस्टचं निर्माण करण्यासाठी बसव कल्याणमधील सर्व 18 पगड जाती धर्मांना घेऊन आम्हाला एक नवीन बॉडी तयार करायची आहे। ते दिनांक 20/1/2024 वार शनिवार या दिवशी ठीक 1 वाजता बसव कल्याण येथे सदानंद स्वामी मठामध्ये एक जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। तरी समाजातील सर्व जाती धर्मातील जनतेना माझी कळकळीची विनंती आहे की या मीटिंगमध्ये सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं। ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಿನ ಹಾಗೂ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಲೈವ್ ಮೂಲಕ ಮಾತಾಡೋದು ವಿಷಯ ಏನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಕಳೆದ ಸರ್ಕಾರ BJP ಸರ್ಕಾರ, ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ 10 ಎಕರೆ ಜಮೀನು 10 ಕೋಟಿ ಹಣ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತದೆ, ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದರು। 10 ಎಕರೆ ಜಮೀನು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಅದು ಟ್ರಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ನಮಗೊಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ಮೊದಲು ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಇತ್ತು, ಬೀದರ್ ಕಮಿಟಿ ಬಂದಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅಂತ ತಗೊಂಬದ, ಶಿವಸೃಷ್ಟಿ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಅಂತ ಬರಬೇಕಾಗ್ಯದ। ಆ ಶಿವಸೃಷ್ಟಿ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ
ತೆಗೆದುಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಎದುರುಗಡೆ ಈ ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಮಾಡುವುದಿದೆ. ಆದ ಕಾರಣ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಾಗೂ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರಿಗಾಗಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕರೆದು ಎಲ್ಲರೂ ಎದುರುಗಡೆ ಈ ಒಂದು ಟ್ರಸ್ಟ್ ಕಮಿಟಿಯ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು 20/1/2024 ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಆ ನಮ್ಮ ಸಭೆಗೆ ಬಂದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಸಜೆಷನ್ ಕೊಡಬೇಕು, ಸಲಹೆ ನೀಡಬೇಕಂಥೇಳಿ ತಮ್ಮೆದುರಿಗೆ ನಾವು ಅತಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. आज हमारे समाज के अध्यक्ष और सभी लीडर्स, मैं ये समाज को संदेश देना चाहता हूँ कि शिव सृष्टि के लिए जो जगह हमारे गवर्नमेंट ने बीजेपी गवर्नमेंट ने दिया है उनको मैं धन्यवाद देता हूँ. और दूसरी बात बोले तो कि शिव सृष्टि एक देने के बाद एक ट्रस्ट बनाना पड़ता है. वो ट्रस्ट जो बनाए थे वो ट्रस्ट कई गड़बड़ में बनाया गया था और बीदर के नाम पे हुआ था. तो मैं सभी को कन्विंस करके अभी जो 2-4 दिन से तो ये ट्रस्ट बसव कल्याण में बनाना चाहिए और सभी समाज के लोगों को लेके बनाना बोल के हम लोग निर्णय किया है. क्योंकि ये जो समाज का काम रहता है समाज के लोगों को लेके करना ये हमारा दायित्व रहता है. और यहाँ पे बीदर्स के जितने लीडर्स हैं और बसव कल्याण में जितने लीडर हैं समाज के, उन्हें मार्गदर्शन देने के लिए आना चाहिए. और समाज का काम सभी जो कर रहे हैं उनको साथ देने को सभी पार्टी में जो पार्टी में है ये पार्टी पक्ष का कार्यक्रम नहीं है. ये क्यों बोले तो पार्टी और पक्ष छोड़ के सब समाज का काम है. मैं आपको सभी को विनती करता हूँ कि आने वाली 20 तारीख को सदानंद मठ में, क्योंकि ये ट्रस्ट बनाना है, उनका ओपिनियन लेना है. सभी लोगों को पहले भी सब लोग सहकार किया है, सभी समाज के लोगों ने सहकार किया है और जो लीडर में भी सहकार करके काम यहाँ तक आया है. अभी क्या है, ये वो बोलने से अच्छा तो मैं बोलना चाहता हूँ कि सभी हमारे समाज के लोग आके उस दिन सजेशन देना चाहिए कितने जन का बॉडी बनाना, कैसा करना, क्या करना. निर्णय लोग लेने के बाद हम बॉडी बना के जो जगह का काम है आगे जो रुका हुआ है वो जगह काम आगे सब मिलकर जो लीडर लोग करेंगे बोल के उसके लिए मीटिंग बुलाया.